बर्फाच्छादित डोंगर, हॉटेलच्या खिडकीतून बाहेर पाहणारे उत्साही पर्यटक आणि बर्फात खेळणारी मुलं, हे दृश्य स्वप्नाहूनही कमी नाहीये बरं का. काश्मीर खोऱ्यानं पांढरी चादर पांघरलीये. गुलमर्ग, पहलगाम आणि सोनमर्ग यांसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर जोरदार हिमवृष्टी झाली. सगळीकडेच बर्फाची चादर पसरली आहे. पर्यटनासाठीच्या या गोल्डन डेज मध्ये हॉटेल व्यावसायिक आणि स्थानिकही सुखावले. जो घर बैठे हैं वो आके यहाँ पर लाइफ का एंजॉय करें. जम्मू काश्मीर सह हिमाचल प्रदेशात शुक्रवारी बर्फवृष्टी झाली आहे. गुलमर्ग मध्ये 2 फुटांपेक्षा जास्त, तर सोनमर्ग मध्ये 6 इंच बर्फ साचलाय. सोचा नहीं था रास्ते में कि इतनी प्यारी स्नोफॉल मिलेगी. अनएक्सपेक्टेड था हमारे लिए. खोऱ्यातील बडगाम, बारामुल्ला, कुपवाडा, शोपिया, पुलवामा आणि बांदीपुरा जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार, तर अनंतनाग आणि कुलगाम जिल्ह्यांमध्ये हलकी बर्फवृष्टी झाली आहे. श्रीनगरमध्ये या हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. श्रीनगरने तर जणू चांदीचा मुकुटच परिधान केलाय. जिथे 2 फुटांच्या बर्फाखाली धरणी विसावलीये. बडगाम, बारामुल्ला आणि कुपवाडाच्या डोंगर दऱ्यात निसर्गाचा रुपेरी अभिषेक सुरू असतानाच श्रीनगरनेही या हंगामातील पहिल्या हिमस्पर्शाचा आनंद लुटला. अनंतनाग पासून कुलगाम पर्यंत सर्वत्र पसरलेलं हे स्वर्गीय अनुपम सौंदर्य पर्यटकांच्या डोळ्यांचं पारणं फेडतंय. मात्र बर्फवृष्टीमुळे वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम झालाय. खराब हवामानामुळे श्रीनगर विमानतळावरून 20 पेक्षा जास्त विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आले. जम्मू श्रीनगर महामार्गासह अनेक मार्ग बंद करण्यात आले. उंचावरील प्रदेशांमध्ये शाळा बंद ठेवल्या. तर तिकडे कटरा येथील त्रिकुटा डोंगरांवर या हंगामात पहिल्यांदाच बर्फ पडलाय. त्यामुळे वैष्णोदेवी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. निसर्ग पर्यटकांवर खुश असला तरी यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.